तुम्हाला किती धुकं आहे ते. दाट जंगल आहे. आता आपण मुरुडेश्वर वरून बाहेर पडतोय. सो आता आमचं दर्शन झालं सगळं. आम्ही सराउंडिंग सगळे गार्डन वगैरे सगळं फिरलो. त्याचेही मी तुम्हाला सगळे व्हिडिओ शेअर केलेलेच असतील. सो आता आम्ही पुढे कुठे चाललोय तर पुढे आम्ही आता कोदाचारी हिल्सला जातोय. सो तिथे आम्ही एका रिसॉर्ट बुक केलेलं आहे. तिथे आम्ही राहणार आणि तिथलेही मी छान छान असे व्ह्यूज तुमच्याशी नक्की शेअर करेन आणि माझं ब्लॉगिंग सुरूच राहील तिथे. कोल्लूरला ना, कोल्लूरला कोदाचारी हिल्स म्हणून आहे, तिथे आम्ही चालू. सो असा काहीसा मस्त सीनिक रस्ता आहे. आज आहे 12 जून आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही मुरुडेश्वरवरून निघालो ते आता दर्शन घ्यायला मुकांबिका देवीचं. ऍक्च्युली आम्ही चाललोय कोडाचाद्रीला, कोडाचाद्री हिल्सला. तिकडे आमचं रिसॉर्ट बुक आहे आणि आम्हाला अगदी रस्त्यातच मुकांबिका टेम्पल लागणार आहे. खूप प्रसिद्ध असं हे टेम्पल आहे आणि आम्हाला तिथे सरप्राईज मिळालं आहे. ते पुढे तुम्ही बघा काय सरप्राईज आहे. मी ऍक्च्युली तुम्हाला सांगितलं पण असेल माझ्या थंबनेल वरून, तुम्ही ओळखालच. असा सुंदर रस्ता आहे, गावागावातून जाणारे रस्ते आहेत. आपल्या कोकणात तर आता मुंबई गोवा हायवे झाल्यामुळे हे सगळं फील गेलेलं आहे. पण आता आम्ही एका कर्नाटकाच्या गावालाच जात आहोत, गावातच जात आहोत. सुंदर गाव होतं ते पण. हा तुम्ही अजिबात स्किप करू नका व्हिडिओ. आणि याच्या पुढे पण एक व्हिडिओ येईल, तो तर खूपच इंटरेस्टिंग असेल. सो स्टे ट्यून टू गंमत इन लाईफ. जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कर्नाटकामध्ये रोड्सच्या बाजूने असं घनदाट जंगल खूप आहेत. म्हणजे याच्या आधी आम्ही खूप ट्रॅव्हल केलेलं आहे. सो कर्नाटका बेस्ट आहे यासाठी. जंगल त्यांनी छान मेंटेन केलेली आहेत, ठेवलेली पण आहेत व्यवस्थित. रस्ते पण बऱ्यापैकी छानच आहेत. आता मी आमचं डेस्टिनेशन आता साधारण अर्धा तासावर आहे आणि हा रस्ता असा आहे. असाच आहे हा रस्ता थ्रू आउट. तुम्हाला डोंगरावरचा रस्ता आहे. ढग दिसतात तुम्हाला खाली उतरलेले. धुकं ढग अवतरलेत खाली. सो आता मी एक नागमोडी वळणांचा डोंगरावरचा जो घाट आहे तो उतरून खाली आलो. आता परत आपल्याला सरळ रस्ता लागला आणि आता परत हा डोंगर लागला. आता आपण जाणार मुकांबिका देवीच्या मंदिरामध्ये. सो मस्त असा छोटा निमुळता घाट, परत घाट आणि घनदाट जंगल आजूबाजूला. एकदम एक्सपिरियन्स घेण्यासारखा रस्ता आहे. आणि कर्नाटकमध्ये ना असे खूप रस्ते आहेत, खूप घाट आहेत. आम्ही कूर्ग पर्यंत गाडी घेऊन गेलेलो आहोत आधी पण. चिकमंगळूर वगैरे सगळं बघण्यासारखे आहेत या सगळ्या गोष्टी. या कधीतरी, म्हणजे खूप छान आहे. साऊथला फिरायचं तर गाडी घेऊन मजाच होती. कोल्लूरला हे आणि आता मी जातोय दर्शनासाठी. हे आहे सभाभवन आहे मुकांबिकाचं. हे पूर्ण त्याचाच एरिया आहे. गाडी पार्किंग माहित नाही आम्हाला, आम्ही पुढे करून आलोय. सांगा इथे साईडला समोरच आहे. आता इथून आपण गेलो की उजवीकडे मंदिर आहे.
문덕이. 하나 문덕이. Hello, 문덕이 다른 분이 문덕이. सो आता आम्ही मुकांबिका देवीचं दर्शन घेतलं. छान झालं दर्शन, पण आज खूप गर्दी होती. आज तिथे विजय थलपती येणार आहे दर्शनाला, त्याच्यामुळे खूप सारे टीव्ही चॅनल्स वगैरे पण आलेले. मी तिथे शॉर्ट्स टाकते. आम्ही रथाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो, कारण जी मेन दर्शन रांग होती त्याला खूपच गर्दी होती आणि तेवढं आमच्याकडे वेळ नाहीये. आम्हाला जायचंय कोल्लूरला, कोडाचाद्रीला. चला, खूप सिनिक वे आहे, दाखवत. इथे कर्नाटकमध्ये तुम्हाला खूप ठिकाणी मुक्कांबिका देवीचं हे दिसेल, देऊळ दिसतात. आता आम्ही पुढे पण तुम्हाला ना, मला 2 ते 3 देवळं मुक्कांबिका देवीची दिसली. जसं आपल्याकडे कसं कोकणात वाघजाई देवीचं एका पट्ट्याला वाघजाई देवीच असते प्रत्येकाची ग्रामदैवत, तसंच आहे इथे पण बहुतेक. ऍक्च्युली 12 वाजता आम्हाला चेक इन करायचं होतं आमच्या रिसॉर्टवर, जे आम्ही कोडाचाद्री हिलच्या पायथ्याशी बुक केलेलं आहे. पण आम्ही तिथे 2:30 ते 3 वाजेपर्यंत पोहोचलो. तो रस्ता पण जरा घाटातला असूनही थोडासा रफ होता, कारण तो फॉरेस्ट एरिया आहे आणि तिथे मग डेव्हलपमेंटला अलाव नसतं, असं काहीसं असतं. सो बघा पुढे आम्ही कुठे गेलोय ते. आता मी आमचं डेस्टिनेशन आता साधारण अर्धा तासावर आहे आणि हा रस्ता असाच आहे. हा रस्ता थ्रू आउट तुम्हाला डोंगरावरचा रस्ता आहे. ढग दिसतात तुम्हाला खाली उतरलेले, धुकं ढग अवतरलेत खाली. तुम्हाला किती धुकं आहे ते. दाट जंगल आहे, घनदाट जंगल आहे, बाहेर सगळं धुकंच आहे. ही व्हॅली आम्हाला दिसतच नाहीये, कारण व्हाईट दिसते सगळं धुकं. असं मस्त सिनिक वे आहे.
ही आमची मान्सून ट्रिप आहे. हॅलो, आता जस्ट आम्ही आमच्या रिसॉर्टवर चेक इन केलेलं आहे, जे मुकांबिका हिल्स किंवा कोडाचाद्री हिल्सच्या पायथ्याशी वसलेला आहे. अतिशय सुंदर असा नजारा आहे. मी दाखवते तुम्हाला. त्या माझ्या डोळ्यासमोर ज्या तुम्हाला धुक्यात हरवलेल्या दिसत आहेत, त्या हिल्स आहेत, त्या कोडाचाद्री हिल्स आहेत. आणि कोडाचाद्री हिल्सवर पण मुकांबिका देवीचं टेम्पल आहे. मी जसं तुम्हाला मागे म्हटलं, तिथे पण आपण जाणार आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये ते येईल. आम्ही गेलो होतो मुकांबिका देवीच्या दर्शनाला. तिथे आमचं रथदर्शन झालं. आज तिथे काहीतरी होतं फेस्टिवल. कोणी CM वगैरे येणार होते तमिळनाडूचे. सो असं. आणि आता मी जस्ट इथे हे खेळत होते दोघं जण. त्यांचा वेगळाच एक खेळ चालू होता. आणि आता मी तुम्हाला इकडचं दृश्य दाखवते. म्हणजे हे जरी बघत बसलं ना, आपल्याला मुंबईला असं दृश्य मिळत नाही एवढं क्लिअर. हे वेस्टर्न घाट्स आहेत. आम्ही गेल्या वर्षी पण वेस्टर्न घाट्समध्ये चोरला घाटचं मी तुम्हाला दाखवलेलं. सो यावेळी आम्ही आलो आहे कोडाचाद्री ना संजय, कोडाचाद्रीला आलो. कोडाचाद्री हे कोल्लूरमध्ये येतं. म्हणजे ते मुकांबिका देवीचंच हे वाईल्ड लाईफ, तिच्या नावानेच आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. ही दाखवते तुम्हाला. हे बघा अशी. हे आता क्लिअर दिसतंय. सो ही मुकांबिका वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. हे बघा. हे जे वेस्टर्न घाट्स तुम्हाला दिसत आहेत ना, ते हे बघा. हे इथे ना ढग कसे ट्रॅव्हल करतात. म्हणजे इतक्या जवळून आपल्याला